नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील, जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, तर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्त्वाचा आहे. तर पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला एका ठिकाणी मिळतील. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या इम्पोर्टंट पीडीएफ त्या कुठे कशा मिळतील, कशा डाउनलोड करायच्या फ्रीमध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी एक काम करायचं आहे. इथे जुन्या प्रश्नपत्रिका असं या ठिकाणी टाइप करायचं प्रश्नपत्रिका. जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप केलं, एक मिनिटात जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचं Googleवरती जाऊन. प्रश्नपत्रिका हे इंग्लिशमध्ये टाइप केलं तरी चालेल, जुन्या प्रश्नपत्रिका असं. जसं की उदाहरणार्थ बघा, एखाद्या मुलाने जर असं टाइप केलं जुन्या प्रश्नपत्रिका तरी चालेल. जुन्या प्रश्नपत्रिका, प्रश्न प्रश्नपत्रिका. ओके. असं टाइप करायचं आहे आणि असं टाइप केल्यानंतर इथे बघा पहिलीच एक वेबसाईट येते क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर बघा एक लक्षात घ्या, इथं तुम्ही वेबसाईटवरती याल. इथं नोट्सवर क्लिक करायचं. आता इथं तुम्हाला असं आडवं दिसणार नाही तुमच्या मोबाईलमध्ये. लॅपटॉप आहे म्हणून आडवं दिसतंय. मोबाईलमध्ये काय होईल, की उजव्या बाजूला अशा 3 आडव्या रेषा दिसतील. त्यावर क्लिक करायचं पांढऱ्या रंगामध्ये, पांढऱ्या जांभळ्या रंगामध्ये. उजव्या बाजूला मोबाईलमध्ये 3 आडव्या रेषा दिसतील. त्यावर क्लिक केलं, की नोट्समध्ये यायचं आहे. नोट्समध्ये आलं, की 10वी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका, आय-एम-पी नोट्स, त्याचबरोबर इम्पोर्टंट प्रश्नांची प्रश्नपेढी, घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका. तर यामध्ये लक्षात घ्यायचं, इथं जर तुम्ही क्लिक केलं, तर इथं तुम्हाला पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळतील. पण या तर करा. पण त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ना, तर त्यांचा सुद्धा अभ्यास तुम्ही करा. म्हणजे याचा फायदा जास्त होईल वरच्यापेक्षा. पण तरी पण मी तुम्हाला पूर्व परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका दाखवतो. तुम्ही यावर जर क्लिक केलं, तर इथे बघा, इथे तुम्ही मराठी, हिंदी ज्या विषयावर क्लिक कराल, त्या विषयाच्या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील. जसं इतिहासावर क्लिक केलं, की इतिहासाची इथं डाउनलोड होईल. हा बघा, इतिहासाची एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी इथं डाउनलोड झाली. ही तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही म्हणजे जिथं तुम्ही क्लिक कराल त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल. आता समजा जर का तुम्हाला या ठिकाणी बघा नोट्सवर क्लिक करून जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं तर ह्या अभ्यास आहे. याचा फायदा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला पण होईल. बघा जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं ना, तर मराठीच्या सर्व वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका. उदाहरणार्थ नुसतं मी जर का गणित भाग 1 वरती जरी क्लिक केलं, तर गणित भाग 1 च्या बघा सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका इथं मला दिसतील. मार्चवर क्लिक केलं, तर मला इथं मार्चची प्रश्नपत्रिका दिसेल बघा. हिचा तुम्ही अभ्यास करू शकता. यातल्या 2-3 प्रश्नपत्रिका जरी केल्या ना तुम्ही, तरी तुम्ही आरामात पास व्हाल. म्हणजे प्रत्येक विषयाच्या 2-3 प्रश्नपत्रिका जरी इथल्या केल्या, तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे मित्रांनो. तर पटकन मी थांबतो इथेच, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही पटकन Googleवरती जा आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा. जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करून क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या वेबसाईटवरती जा आणि अभ्यास करा. ठीक आहे मित्रांनो. आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.